विद्यार्थी मित्रांनो, उच्च शिक्षण हे भविष्यातील करिअरसाठी यायचा उपयोग. आता सर्वात मेन म्हणजे एआय म्हणजे काय? तर एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे संगणकाला माणसासारखा विचार करण्याची क्षमता. आता संगणकाला माणसासारखा विचार करण्याची क्षमता म्हणजे याचे तीन प्रकार आहेत. याच्यात पहिला प्रकार आहे की एक आहे कॉम्प्युटर, की जे आपल्याला मदत करणार आहे, आणि दुसरं आहे मशीन्स, जे आपल्याला मदत करणार आहे, कामामध्ये मदत करणार आहे. आणि तिसरा टाईप आहे रोबोट्स, जे रोबोट्स आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये विविध प्रकारे आपल्याला मदत करणार आहे. मग आता याच्यामध्ये काय काय उदाहरण आहेत? तर याच्यामध्ये एक चॅट जीपीटी आहे, जे कम्प्युटरमध्ये येतं. गुगल जेमिनी आहे, सेरी आहे, की ज्यामध्ये आपण कम्प्युटरमध्ये त्यांचा आपल्याला जे ज्या गोष्टीची अडचण येणार त्याच्यामध्ये आपण त्याला विचारणार आणि त्यातून आपल्याला उत्तर मिळणार. मग आता कोणकोणत्या गोष्टी आपण विचारू शकतो? तर आपल्याला ज्या स्वतःला ज्या नीडफुल ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आपल्याला काही त्रास होत आहे, आपल्याला अजून चांगलं कसं बनता येईल, याच्यावर आपण काम करू शकतो. किंवा आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये, की आपल्याला जे लेसन्स आहेत ते लेसन्स आपण कशा प्रकारे त्याचे उत्तर द्यायचे, कशा प्रकारे आपण त्याला क्वेश्चन विचारायचे, कशा प्रकारे आपण नोट्स काढायचे, याचं सर्व नॉलेज त्याच्यामध्ये आहे. आणि उद्योगामध्ये, तर उद्योगामध्ये ॲटोमेशन्स आहे, नंतर क्वालिटी कंट्रोल आहे, पुढे जाऊन डॉक्टरांना हेल्प आहे, पुढे जाऊन तर ॲडव्होकेट सुद्धा हे रोबोट असणार आहे. एवढा उपयोग हा आपल्याला एआय टेक्नॉलॉजीचा होणार आहे. मग आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे जे मशीन्स आहे त्याला शिकवणे. आता मशीन्सला शिकवण्यासाठी आपल्याला काय लागतं? कोडिंग लागतं. मग कोडिंग तयार करणे म्हणजे काय? तर कोडिंग करणे म्हणजे त्या मशीनला माणूस जसा विचार करतो, एखादी गोष्ट माणूस जेव्हा बघतो, जेव्हा तो डाटा गेन करतो, तो डाटा गेन केल्यानंतर त्याचा विचार करतो आणि विचार केल्यानंतर तो त्याच्यावर वर्क करतो, अशी क्षमता त्या मशीनमध्ये देणं, याला मशीन लर्निंग आपण म्हणतो. आणि दुसरं आहे कम्प्युटर बरोबर आपण काम करतो, आणि तिसरं आहे रोबोट. आता पुढे जाऊया. याच्याने मित्रांनो काय होणार माहितीये का? शिक्षण प्रणाली डायरेक्टली चेंज होणार आहे. म्हणजे शिक्षण